आता बातमी आहे तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची, कारण राज्यात पुढील 2 महिन्यात कांदा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी उत्पादनामध्ये झालेली घट, मे महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला आहे आणि शेतकऱ्यांनी घाईघाईत केलेली विक्री, राज्यातील अपुरी साठवणूक व्यवस्था यामुळे कांद्याचा तुटवडा जाणवू शकतो। विशेष म्हणजे देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी जवळपास 50% उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात होतं। असं असलं तरी प्रक्रिया उद्योग आणि साठवणूक सुविधांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब होतोय ही बाब देखील समोर आली। आता गुजरातमधील कांदा प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास केला जाणार आहे आणि पुढील 2 महिन्यात समितीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल। त्यातून कांद्याच्या साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगासाठी एक महत्त्वाचे उपाय हे सुचवले जाण्याची शक्यता आहे। कांद्याच्या संभाव्य टंचाईमुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांचेही लक्ष आता सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे लागलेलं आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, एकीकडे कांद्याची इतकी मोठी बाजारपेठ, कांद्याचे इतके मोठ्या प्रमाणात आपलं उत्पादन होतंय, मात्र कांदा साठवणुकीसाठी आपल्याला आता दुसऱ्यांकडे पाहावं लागतंय, काय अधिक माहिती? मुळातच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर देशामध्ये जेवढा कांदा घेतला जातो त्यापेक्षा जवळपास 40% कांदा जो आहे तो एकमेव महाराष्ट्रामध्ये होतो। त्याच पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, सोलापूर असेल, धुळे असेल, हा जो काही एक बेल्ट आहे तिथे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर ही यंदाची परिस्थिती नाही तर दरवर्षी जर बघितलं तर कांद्याचं उत्पादन हे चांगलं घेतलं जातं। गेल्या वर्षी देखील जवळपास 150हून अधिक लाख मेट्रिक टन लागवड जी आहे ती महाराष्ट्रात झालेली आहे। मात्र असं असताना देखील आपल्याकडे जर बघितलं तर साठवणूक क्षमता ही तेवढी नाहीये, कांद्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग हे नाहीयेत आणि यामुळे कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होत असतो। आपण जर गेल्या वर्षी आणि या वर्षी जरी बघितलं 2025 आणि 26 मध्ये जरी बघितलं तर अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे कांदा देखील खराब हा झालेला होता। त्यामुळे जर बघितलं तर अनेक वेळा शेतकऱ्यांना देखील रस्त्यावर उतरण्याची वेळ ही आलेली होती आणि ही सर्व काही परिस्थिती असताना अमेरिका आणि इराण मधील, इस्रायल मधील युद्धजन्य परिस्थिती देखील उद्भवली होती। याच्यामुळे देखील कांद्याची फटका हा बसलेला होता आणि याच सर्व पार्श्वभूमीवर बघितलं तर केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी कांद्याचे दर असतील किंवा एकंदरीतच कांद्याबाबत एक समिती स्थापन केली होती। त्याचे अध्यक्ष म्हणून पाशा पटेल आहेत आणि या पाशा पटेलांनीच असं आहेत की पुढील 2 महिन्यामध्ये राज्यामध्ये कांद्याची टंचाई जी आहे ती जाणवू शकते। यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आता दर मिळतील की नाही मिळतील हा देखील प्रश्न आहे। मात्र जर कांद्याची टंचाई जर उद्भवली तर यावर सरकार आता काय तोडगा काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर कांद्यासाठी मात्र अर्थातच हा तोडगा काढणं गरजेचं असणार आहे। अगदी सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। मुळात आणखीन एका